ते, कारण ते सगळ्यांना त्यांना त्याचा त्रास आहे. हा त्रास म्हणजे आता तुम्ही तर बघता नेहमी, तुम्ही मी असताना ते आता अधिकारी तुम्ही अधिकारी इथले असले तर त्याच्यावर तुम्ही बोलू नाही शकले, पण डोळ्याने बघू तर शकता का नाही काय परिस्थिती काय नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे याच्यापूर्वी काय संबंध त्याच्यामध्ये आला मला सांगा. पार्किंगची व्यवस्था नगरपालिकेने केली पाहिजे. आता त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. साहेबच तुमच्याशी बोलतील. तुमचं मदत नाही आज ऑन द रेकॉर्ड. ऑन द रेकॉर्ड ते व्यवस्थित राहणार. आता मुद्दा असा होता आमचा की आता जे आहे ना हे तुमचं आपलं निवेदन तुम्ही घेऊन ठेवा तुमच्याकडे. उद्या साहेब आम्हाला बोललो, साहेब संध्याकाळी येणार असेल दुपारनंतर, ते आले की त्यांची आमची चर्चा करू शकत. त्यांच्या टेबलावर घेऊन घ्या, काय केलं ते आम्ही लोकांचे निवेदनाचे साहेब वगैरे घ्या, तिथे देऊन टाकू आणि बोल द्या जेवढं सांगली. डेक्कन जिमखान्याचे सर्व रहिवासी आणि आम्ही सर्व इथील लोक, स्थानिक लोक ह्या मुद्द्यासाठी तिथे इथे नगर परिषदेमध्ये आलो आहोत की आमच्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांची अवैध पार्किंग चालू आहे. मनाला येईल तिथे लोक गाड्या लावतात. कुठल्याही प्रकारे कोणाचंही नियंत्रण त्यांच्यावर राहिलेलं नाही आहे. नगर परिषद त्यांना जागा उपलब्ध करून देणार होती, ते नेहमी म्हणतात, पण अजूनपर्यंत जागा उपलब्ध झालेली नाही आहे. आमच्या इकडचे स्थानिक लोक त्या एका गोष्टीमुळे अक्षरशः बेला झालेले आहेत. जे काही फार्म हाऊसची लोकं आहेत त्यांच्या इको गाड्या येतात आणि त्या कुठेही उभे राहतात. स्थानिक लेवलमधली काही लोकं आहेत ती येतात, कुठेही गाड्या लावतात. सर्रास तिथे भांडणाचा कुठला प्रकार चालू आहे, त्याच्या कुठेही लक्ष द्यायला तयार नाही. एक निवेदन आम्ही ह्याच्यासाठी देण्यात त्यासाठी आलो किंवा त्या जागेमध्ये इव्हन अँड ऑड अशा गोष्टींमध्ये तुम्ही नगरपालिकेने गाड्यांची व्यवस्था करावी आणि आमच्या लोकांना कुठेतरी एक आधार द्यावा किंवा ह्या अशा किती भांडणं होण्यापेक्षा कुठेतरी काही मार्ग निघेल. हा एक प्रामाणिक उद्देश म्हणून आमचे जमजमा झालेला आहोत. माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडनं देखील हा निवेदन आहेच आणि आमचे जे स्थानिक लोक जे आहेत डेक्कन जिमखान्यामधली त्यांच्याकडनं देखील डेक्कन जिमखान्या लोकांकडनं देखील मित्रमंडळाकडनं देखील हा निवेदन देण्यात आलेलं आहे. कारण हा मुद्दा खूप सेन्सिटिव्ह आहे. नेहमी तिथे वाद होणं, महाराजांच्या पुतळ्यापासून रेल्वे स्टेशनपर्यंतचा जो परिसर आहे तो अक्षरशः गजबजलेला असतो. शनिवारी तिथे मुंगी शिरायची जागा नसते. आमचे स्थानिक रिक्षावाले तिथे आहे, रिक्षावाल्यांना देखील भांडणं होतं तिथे अक्षरशः आणि त्यांना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा जे काय आहे ते अंकुश राहिलेलं नाही आहे. आणि ह्या पुरुषाला निवेदन देणारच आहोत आम्ही, तो मुद्दा नाही आहे. पण आम्हाला ह्या अधिकाऱ्यांची काही बदली करायची नाही आहे. आम्हाला फक्त त्यांनी आमच्यातनं मार्ग काढून द्यावा आणि आम्हाला उपोषण देखील करायचं नाही आहे, हे लक्षात घ्यावं. आणि आम्हाला आमच्या एरियातील लोकांना कुठेतरी मार्ग निघावा हा आमचा एक प्रामाणिक उद्देश आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. डेक्कन जिमखान्यामध्ये होणाऱ्या अवैध पार्किंगमध्ये आणि डेक्कन जिमखाना परिसरामध्ये नागरिकांना होणाऱ्या समस्येबाबत आम्ही नगरपालिकेमध्ये देखील आणि पोलीस स्टेशनमध्ये देखील दोन्ही ठिकाणी येऊन निवेदन दिलेलं आहे. साहेबांनी आम्हाला 183 प्रमाणे आम्ही केसेस करतो असे आश्वासन दिलेलं आहे. 283 प्रमाणे आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आता किती त्यातनं मार्ग निघतो आणि काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तरी डेक्कन जिमखाना मित्रमंडळातर्फे आणि माझ्या पक्षाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं आम्ही निवेदन दिलेलं आहे. बघू आता पुढे काय कारवाई होते त्याच्यावर वाट बघतो.